आपका स्वागत है। तो आज हम आपको दिखाएंगे कि केरला में रहकर भी हम महाराष्ट्रियन किस तरह से यहाँ मकर संक्रांति सेलिब्रेट करते हैं। एक्चुअली आज का फुल वीडियो मराठी में होने वाला है, सो एंड तक वीडियो पर बने रहिए, आपको ये वीडियो डेफिनेटली पसंद आएगा। आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची, कणभर तेल मनभर प्रेम, गुळाचा गोडवा ऋणानुबंध वाढवा, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्षाचा पहिला जो गोड सण येतो तो म्हणजे मकर संक्रांत. खरं तर आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक सण साजरा होताना अतिशय उत्साह, आनंद, एकमेकांना मान सन्मान देण्याची पद्धत, रूढी परंपरा यांना फार महत्त्व दिल्याचं आपण बघतोच. या परंपरा सुरू झाल्या त्यामागे देखील पूर्वजांचा एक चांगला हेतू असल्याचे आपल्या लक्षात येतं. गुढीपाडवा, दीपावली, दसरा, गणेश चतुर्थी, नवरात्र यासारखाच आणखीन एक महत्त्वाचा सण आपण साजरा करतो तो म्हणजे मकर संक्रांत. मकर संक्रांत सणापूर्वी वातावरणात असतो तो कमालीचा गारठा. प्रत्येक सजीवाला या थंडीची हुडहुडी फार गारेगार करून सोडते. कधी एकदा सूर्य तापतोय आणि ही थंडी कमी होते असे प्रत्येकाला वाटते. हा सूर्यदेव तापायलाच तयार नसतो, तो तयार होतो तो मकर संक्रांतीपासूनच. मकर संक्रांत या सणाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हा सण कायम 14 जानेवारीलाच येतो. कधीतरीच हा सण 13 जानेवारीला किंवा 15 जानेवारीला येतो. तसं पाहिलं तर जास्त करून हा सण 14 जानेवारीलाच येतो. ॲक्च्युली हा भारतीय सण आहे. मकर संक्रांतीपासून हळूहळू दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते. सूर्याची तीव्रता कमी व्हायला लागते. महिला वर्ग एकमेकींना वाण देतात. त्याचप्रमाणे पंढरपूरच्या रुक्मिणी देवीला देखील सवाशीण स्त्रिया याच दिवशी वाण देण्याकरता गर्दी करतात आणि खास करून बऱ्याच स्त्रिया पंढरपूरला ओवासण्यासाठी जातात. मकर संक्रांत हा एक असा सण आहे जेव्हा सगळे घरातील लोक एकत्र येतात आणि मजा मस्ती करतात. विशेषतः पतंग उडवणे, बायकांसाठी हळदी कुंकू, तिळगुळ वाटणे आणि तिळगुळ घ्या गोड गोड बोला असे म्हणून आपल्या नातलगांची भेट घेणे यासारख्या परंपरा अनेक वर्षापासून चालत आलेल्या आहेत. मकर संक्रांत हा असा सण आहे जो लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच मकर संक्रांत हा सण साजरे करतात. लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळेच प्रत्येकांना आपापल्या आवडीच्या व्यक्तींना, आपल्या शेजाऱ्यांना, मित्रमंडळींना सर्वांनाच तिळगुळ वाटतात. तिळगुळ घ्या गोड गोड बोला असं म्हणून सर्वांना तिळगुळ वाटतात आणि या दिवसापासून नवीन सुरुवात करतात. नवीन नाती जोडली जातात. स्पेशली या दिवशी लहान मुलांसाठी आणि पुरुषांसाठी पतंग उडवण्याची पद्धत आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे, त्यामुळे या भारत देशात कृषी व्यवस्था आणि त्याच्याशी निगडीत अनेक सण समारंभ साजरे केले जातात. त्याचप्रमाणे मकर संक्रांत हा जानेवारी महिन्यात व हिंदू पंचांगाप्रमाणे पौष या 10व्या मराठी महिन्यात येणारा शेती संबंधित सण असून असा हा महत्त्वाचा भारतीय सण आहे. या दिवसामध्ये शेतात आणि मळ्यामध्ये आलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात. हरभरे, ऊस, बोरे, गव्हाच्या लोंब्या, तीळ अशा गोष्टी सुगड पुसताना त्या वापरतात. त्या गोष्टी भरूनच त्या देवाला अर्पण करतात. बायका उखाणे घेतात व एकमेकांना तिळगुळ घ्या गोड गोड बोला असं म्हणतात. मकर संक्रांतीला महाराष्ट्रात नुसतेच संक्रांत असे म्हणतात. मकर संक्रांती ज्याला पश्चिम बंगालमध्ये मोकोर सोनक्रांती म्हणून ओळखले जाते आणि नेपाळमध्ये माघे संक्रांती दिवशीचा दिवस सूर्याचा मकर राशीत संक्रमण दिवस मानला जातो. आता हिंदू कॅलेंडरनुसार सूर्य उत्तरेकडे सरकतो. सूर्य या देवतेला समर्पित अनेक स्थानिक बहुदिवसीय उत्सव संपूर्ण भारतात आयोजित केले जातात. कॅलेंडरनुसार जानेवारी महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. तो दिवस दरवर्षी साजरा केला जातो. तसं पाहिलं तर मकर संक्रांत प्रत्येक राज्यात साजरी केली जाते, बट प्रत्येकाच्या राज्याची नावं वेगवेगळी आहेत. प्रत्येक राज्यात वेगवेगळं नाव दिलं गेलं आहे. मकर संक्रांतीशी संबंधित सण आसाममध्ये माघ बिहू, पंजाबमध्ये माघी, हिमाचल प्रदेशात माघी साजी, जम्मूमध्ये माघी संक्रांत आणि उत्तरायण हरियाणामध्ये संक्रांत, राजस्थानमध्ये सकरत, मध्य भारतात सुकरात आणि तामिळनाडूमध्ये पोंगल अशा विविध नावांनी ओळखले जातात. तामिळनाडूमध्ये उत्तरायण, गुजरात आणि उत्तर प्रदेश
उत्तराखंडमध्ये गुगुटी, बिहारमध्ये दही चुरा, ओडिसामध्ये मकर संक्रांती. ॲक्च्युली मकर संक्रांतीच्या दिवशी सर्व भूतकाळातील नाराजींना निरोप देऊन सकारात्मकतेचे स्वागत केले जाते. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, मकर संक्रांती अशी म्हणतच साजरी केली जाते, जेणेकरून जे काही आपण मागे सर्वांशी वागलो आहे ते सर्व विसरून आता नवीन सुरुवात करूया, झालं गेलं विसरून जाऊया, म्हणून तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असे म्हटले जाते. तर संक्रांतीला केली तिळाची पोळी. संतोषरावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी. हळदी कुंकू येते सुवासिनीच्या मेळ्यात, गुलाबाचे फूल माळ्याच्या मळ्यात, 9 तोळ्याचा हार आत्याबाईंच्या गळ्यात, आत्याबाईंच्या पोटचे, भाऊजींच्या पाठचे, आधीचे मित्र. संतोषरावांचं नाव घेऊन लेते मी मणिमंगळसूत्र. सोन्याच्या ताटात चांदीची वाटी, 7 जन्म घेईन मी दादासाहेबांसाठी. ओके ओके. तुम्ही माझ्या संसारात आहेत सगळे भाऊजी नारायणाचे नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी. रेशमाचे सण शिवाजीरावांचे नाव घेते. लावते कुंकू आणि नेसते साडी, तात्यासरावांचे नाव घेते, दिसते त्यांची आणि माझी जोडी. मस्त वा. पोलीस कलरफुल, तात्यासुमाय ब्युटीफुल. नाव घ्या करू नका घाई, कृष्णांचे नाव घेते मी आहे, कोमल श्रुतिका आणि राजची आई. वा तारे नाव घेत्या उषा, लक्ष द्या सारे. कृष्णाच्या खोड्या पाहून गोकुळ झाला दंग, श्रीकृष्णाच्या खोड्या पाहून गोकुळ झाला दंग. कृष्णरावाच्या प्रेमामुळे आलाय माझ्या मेहंदीला लाल गडद रंग. गुळाला येते तिळाची होळी. रावांचं नाव घेते, आवडली का आमची जोडी. वाऱ्याने सगळीकडे ओढते धूळ. सदाशिवांचं नाव घेऊन संक्रांतीला वाटते तिळगुळ. आता दिदी म्हणतात की 10 नावं मी एक सकट घेऊ शकते. बघूया आता दिदी घेतात की नाही घेतील, काय कारण करते आशा? नावात एक नाव घ्या करू नका घाई, कृष्णांचे नाव घेते मी आहे, कोमल श्रुतिका आणि राजची आई. तार पर बज नहीं रागिनी, सीता रूपे तार पर बज रही रागिनी, मैं बन गई कृष्ण की दुल्हन. चाहे पास है चाहे दूर है, चाहे पास है चाहे दूर है, कृष्णन मेरे दिल के अंधेर है. 4 + 5 = 9, कृष्णन इज माय ब्यूटीफुल रोज फाइन. लंबे लंबे बाल मुझे पतली पतली चोटी, कृष्णन का नाम लेती शंकर गौड़ी की बेटी. कमर म्हणायची. फूल उमलले खुदकन हसले, फूल उमलले खुदकन हसले, स्पर्श होता वाऱ्याचा, भाली कुंकुम तिलक लावलाय मी कृष्णांच्या नावाचा. आबोलीच्या फुलाचा सुगंध काही येईना, आबोलीच्या फुलाचा सुगंध काही येईना, कृष्णांचं नाव घेताना शब्द काही सुचेना. आई माते मंगलगौरी नको मला कीर्ती आणि संपत्ती, आई माते मंगलगौरी नको मला कीर्ती आणि संपत्ती, सदैव राहू दे मला कृष्णजीच्या संगती. संसारूपी सागरा सोडते आनंदाची होडी, संसारूपी सागरा सोडते आनंदाची होडी, ईश्वरा सुखी ठेव माझी आणि कृष्णांची जोडी. देवा धुळेश्वरा तुला सांज सकाळी पुसते, देवा धुळेश्वरा तुला सांज सकाळी पुसते, कृष्णरावांना दीर्घ आयुष्य मागते. सातारा जिल्ह्यात खटाव तालुक्यात मायनी माझं गाव, कृष्णन म्हणतात आशा बघून कुंकू लिहिते उषा तिचं नाव. आगीचे में बगीचे में बंदर, आगीचे में बगीचे में बंदर, कृष्णन मेरे दिल के अंदर. सगळ्यांची नावं तुम्हीच गेला, सगळ्यांनी काय घेते ना. हा तर पंचवटी 5 सप्तपती 7, कृष्णांच्या हाती दिला हात देईन मी जन्मजन्मी 7. छान नाव घेतलं सगळ्यांचं. अजून तुम्ही शकता तुम्ही दिवसभर म्हणलं. जाड जुमराचं फुलुंबराचं, लाटणं पिपळाचं, सोजी गव्हाची, बहीण भावाची, लेक कुणाची, आई बाप्पाची. नाव घ्या नाव नाही घेतलं, एवढी अटी कशासाठी, इन्याले बेतायसाठी, बसाय टाकलं पाणपट्टी, नेसायलेली जरीकाठीचं फूल, राई रुक्मिणीच्या काणी, नाव घेते मी आहे कृष्णांची राणी. आदगर मधगर मधल्या घरात खॉटवर गादी, घाशी उसुशी पेल्यावर माशी, आत्याबाई बसले त्या पलंगापाशी, मामंजी बसली ती कॉटीपाशी, कृष्णजी बोलतात मित्रापाशी, कपाटाची मी चावी मागू कशी. जीवनाची करते अंगठी, प्रीतीचा बसवते खडा, मनाचे करते कुंदन,
कृष्णांसारखा पती मिळाला, प्रभूला करते वंदन. सगळ्यात एक्सपर्ट आहे आमच्या बस. तिळगुळ घ्या गोड बोला. तिळगुळ घ्या गोड बोला. पूजा दीदी जरा तिळगुळ घ्या गोड बोला. सो फ्रेंड्स, अशा पद्धतीने आम्ही केरळामध्ये नेहमीच मकर संक्रांत साजरी करतो. सगळेजण आपापल्या पद्धतीने आवरून येतात आणि इथं आल्यानंतर आम्ही पहिल्यांदा वसनाचा कार्यक्रम करतो. ह्या वर्षी बऱ्याच जणींनी इथं मंदिरामध्ये येऊनच व्हिडिओ घेतलेलं होतं. त्यानंतर आम्ही गिफ्ट वाटण्याचा कार्यक्रम करतो, तिळगुळ देतो एकमेकींना. दरवर्षी संक्रांतीच्या वेळेस आम्ही काही ना काही सेलिब्रेशन ठेवतो, गेम्स वगैरे अरेंज करतो आणि ह्याही वर्षी आम्ही त्याच पद्धतीने गेम्स बनवल्या आणि काय काय आम्हाला करायचं आहे, कोणता खेळ आम्ही खेळणार आहोत ते प्लॅन करून आम्ही खेळलोसुद्धा. हा एक दिवस संक्रांतीचा सगळे आतुरतेने वाट बघतात ह्या दिवसाचा, कारण महिलांसाठी तो एक दिवस खूप खास असतो. सर्वच महिला मकर संक्रांती दिवशी खूपच हॅपी असतात, कारण हा एकच वर्षातला दिवस असतो. त्या दिवशी बायका मन भरून नटतात. ॲक्च्युली आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर फेस्टिवल आहेत, आपल्या सर्वांनाच माहीत आहे, बट हा एक मकर संक्रांतीचा वेगळाच दिवस असतो. आणि दरवर्षी मकर संक्रांतीचा जो काही व्हिडिओ असतो तो मी मराठीतच करते, कारण तो व्हिडिओ आपल्या मराठी मातृभाषेमध्येच करावा असा वाटतो. म्हणून आपल्या महाराष्ट्राचा मकर संक्रांतीच्या कार्यक्रमाचा व्हिडिओ नेहमी मराठीतच मी टाकते. ॲक्च्युली मी सर्व व्हिडिओज हिंदीमध्ये बनवते, बट हा संक्रांतीचा व्हिडिओ फक्त मराठीमध्ये करत असते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. भेटवस्तू दिलेल्या आहेत, तुम्ही इथं पाहू शकता. एवढ्या सगळ्या वस्तू आम्हाला भेटलेल्या आहेत. तर ह्या चॅनलवरती आम्ही केरळाचे टूरचे व्हिडिओज नेहमीच सतत टाकतच असतो. तुम्हाला डेफिनेटली ते व्हिडिओ आवडतील, कारण सगळेच व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह आहेत आणि केरळाचे टुरिस्ट पॉईंट आम्ही नेहमीच सतत दाखवतच असतो. तो आमचा पूर्ण कार्यक्रम झालेला आहे. आत्ता आम्ही एका फ्रेंडच्या घरी हळदी कुंकवासाठी चाललेलो आहोत. सो फ्रेंड्स, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.